शेतकरी मित्रांनो, रामराम. मी खानदेशमधील जळगाव जिल्ह्यामधील आहे आणि या भागामध्ये विशेष करून लवकर कापसाची लागवड होते. तर तुम्ही पाहू शकता आज 13 ते 14 जूनच्या आसपास तारीख आहे आणि हा जो प्लॉट आहे तर तो बऱ्यापैकी 20 मेच्या आसपास याची लागवड झालेली असेल. तर ते जाऊ द्या. कापूस पिकाला यावर्षी खत व्यवस्थापन आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे, यावर्षी ज्या खताच्या किमती आहेत मित्रांनो, तर ते आपल्याला भरपूर वाढलेल्या तिथं पाहायला मिळतात. मग अशा टायमाला योग्य खत व्यवस्थापन आपल्याला कापूस पिकासाठी करून घेणं तिथं अतिशय महत्त्वाचं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, तर ती म्हणजे कापूस पिकाला पहिलं खत व्यवस्थापन आपल्याला कोणतं करणं गरजेचं आहे. मित्रांनो, कापूस पिकाचा जर विचार केला तर जास्त पण एकदम जास्त जर वाढ झाली तर ती सुद्धा फायद्याची नसते. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त नत्रयुक्त खतांचा चुकूनही आपल्या कापूस पिकाला तिथं वापर करायचा नाही. ज्या शेतकऱ्याची युरिया भरून ठेवला आहे गोडाऊनमध्ये, तर अशा शेतकऱ्यांनी शक्यतो कापूस पिकासाठी तरी चुकूनही युरिया या खताचा वापर करू नका. मग योग्य खत कोणतं आहे मित्रांनो, मी तुम्हाला 2-3 ऑप्शन या व्हिडिओच्या माध्यमातून देतो. तुम्ही कोणत्याही एका खताचा तिथं वापर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 15-15-15 या खताचा वापर करू शकता 75 किलो प्रति एकरासाठी पहिलं खत व्यवस्थापन करताना, किंवा शेतकरी मित्रांनो 14-35-14 आहे किंवा 12-32-16 आहे, या दोन खताचा सुद्धा तिथं दोघापैकी कोणत्याही एका खताचा सुद्धा वापर करू शकता 75 किलो ते 2 बॅगा प्रति एकरासाठी. किंवा शेतकरी मित्रांनो 20-20-013 हे सुद्धा खत चांगलं आहे, याचा सुद्धा तुम्ही तिथं वापर करू शकता 1.5 ते 2 बॅगा प्रति एकरासाठी. या 3-4 खतापैकी कोणतंही एक खत निवडा आणि याच्यामध्ये दुसऱ्या सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आपल्याला करायची आहे, तर ती म्हणजे कापूस पिकाला मॅग्नेशियम या अन्नद्रव्याची सुद्धा तिथं जास्तीत जास्त गरज असते. 5 ते 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट या खताचा सुद्धा या रासायनिक खतामध्ये, दाणेदार स्वरूपातल्या खतामध्ये मिक्स करून वापर करा. अशा प्रकारे तुम्ही पहिलं खत व्यवस्थापन करून घ्या. जास्त काही खर्चाच्या भानगडीत पडू नका. 2 खतं म्हणजे एक मॅग्नेशियम सल्फेट आणि ते 3-4 जे ऑप्शन मी तुम्हाला दिले, तर त्या 3-4 ऑप्शनपैकी कोणतंही एक रासायनिक खत आपल्याला मिक्स करून प्रति एकरासाठी खत व्यवस्थापन करायचं आहे. खत व्यवस्थापन करताना एक गोष्ट लक्षात घ्या, थोडं जवळ. खत व्यवस्थापन करताना एक गोष्ट लक्षात घ्या, डायरेक्ट आपण सुरुवातीच्या काळामध्ये आपलं कापूस पीक जे आहे तर ते नाजूक अवस्थेत असतं. खतं जर डायरेक्ट खोडापाशी किंवा या दांड्यापाशी जर पडले तर अशा टायमाला कदाचित आपल्या कापूस पीक जे आहे तर ते जळू शकतं. खत व्यवस्थापन करताना शक्यतो अशा प्रकारे गोलाकार पद्धतीमध्ये जर तुम्ही खतं जर टाकली तर त्याचा जास्तीत जास्त फायदा हा होऊ शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत रामराम.